of common tangents to the circles x square plus y square minus 4x minus 6y minus 12 is equal to 0 and x square plus y square plus 6x plus 18y plus 26 is equal to 0. आपल्याला विचारताना नंबर ऑफ कॉमन टँजंट्स विचारलेत. अशा वेळी काय करायचं बघा, जे सर्कलचे इक्वेशन्स दिलेले असतात त्या दोन्ही सर्कलचे सेंटर्स आणि रेडियस फाइंड करावे लागतात. तर सेंटरचा जो फॉर्म्युला आहे सर्कलचा तो मायनस जी कॉमा मायनस एफ असतोय. रेडियसचा जो फॉर्म्युला आहे तो जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी असतो. पहिल्याचा सेंटर किती मिळेल बघा, 2,3 अँड R1 जो मिळेल तो काय मिळेल बघा, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी ची व्हॅल्यू -12 दॅट इज +12. याचा आन्सर येईल 5. C2 इज इक्वल टू दुसऱ्या सर्कलचा सेंटर बघा किती दिलेला आहे, -3 -9. R2 मिळेल आपल्याला 9 प्लस 81 -26. हे राहिले 64 म्हणजे 8 येईल आन्सर. देन C1 C2 मधील डिस्टन्स काढायचं. किती येते बघा ते, -3 -2 चा स्क्वेअर -3 -9 ब्रॅकेट स्क्वेअर -5 चा स्क्वेअर 25 -12 चा स्क्वेअर 144 दॅट इज √169. C1 C2 डिस्टन्स मिळालं 13 अँड R1 प्लस R2 जर केलं तर 5 प्लस 8 इज इक्वल टू 13. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूज सेम मिळाल्या बघा. कंडिशन बघा, C1 C2 इज इक्वल टू R1 प्लस R2 मिळाला ना. म्हणजे जे सर्कल आहेत बघा ते तुमचे टच करतील का बघा. ओके, म्हणजे हा C1 आहे, हे C2 आहे, हे डिस्टन्स R1, हे डिस्टन्स तुमचं R2 आहे. तर याला नंबर ऑफ कॉमन टँजंट्स जर काउंट करायला गेला तर ही एक पहिली कॉमन टँजंट आहे, ही तुम्हाला सेकंड एक कॉमन टँजंट भेटेल आणि ही जी आहे ती थर्ड कॉमन टँजंट आहे. ओके, म्हणजे टोटल नंबर ऑफ कॉमन टँजंट्स इज इक्वल टू 3. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट.